आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे पर्स कसं बनवायचं। याच्यासाठी मी हे 6 नंबरचे व्हाईट मोती आणि हे ड्रॉप मोती आहे, हे 8 नंबरचे आहे। आता सर्वात पहिले आपण एक गुलाबी घेतलं, एक ड्रॉप मोती आणि 3 पांढरे मोती घेऊ। आणि परत एक आता आपण इकडून टाकला हा मोती, आता हा मोती, दुसरा मोती या साईडने टाकायचा असं। आणि आता या मोत्यातनं आपण सुई वरती काढायची। असं आपलं हे झालं। आता इथे काय करायचं, आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे। तीन पांढरे मोती घेतले आणि परत गुलाबी मोती घेतला हा। आता हा मागच्या साईड, हा इथे जसं ज्या वेळेस वरतून धागा येईल त्यावेळेस आपला हा मागच्या साईडने आपल्या सुई टाकायची, मोतीच्या मागच्या साईडने सुई टाकली नाही। आणि हा जो पहिला गुलाबी मोती याच्यातनं आपण सुई इथून काढून घ्यायची अशी। असं झालं। आता हे आपल्याला काय करायचं, 3 पांढऱ्या मण्यातनं पूर्ण सुई काढून घ्यायची। हा 1 2 आणि हे 3 वरचे जे पांढरे मोती तिथून सुई काढली आणि या मण्यातनं पण सुई अशी खाली काढायची असं। आता परत आता काय करायचं, आपला धागा खाली आला आहे, या साईडला आला आहे खाली। आता आपल्याला मोती कसा टाकायचा, असं टाकायचा, जिथून निमुळता भाग आहे तिथून टाकायचा। आणि इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे वरती, प्रत्येक 3 पांढरे मोतीच घ्यायचे आहे। 3 पांढरे मोती घेतले आणि या मोत्याच्या वरच्या भागातनं सुई खाली काढली अशी। थोडंसं टाईट खेचून घ्यायचं म्हणजे बरोबर येतं। आता आपल्याला परत आपला हा धागा याच्यातनं आणि परत हा धागा वरती काढायचा इथून असा। आता परत आपल्याला काय करायचं, जेव्हा वरती धागा आला आहे तेव्हा 3 पांढरे मणी घ्यायचे। जेव्हा वरती धागा निघेले तेव्हा ते पहिले पांढरे मणी आणि मग एक गुलाबी मणी। आणि गुलाबी मणी कसा घ्यायचा, मागून टाकायची सुई मोठ्या साईड असं, हे दिसतं असं। आणि या गुलाबी मण्यातनं, त्याच्या जवळच्या गुलाबी मण्यातनं सुई वरती काढायची, हे दिसतं असं झालं। आता हे 3 पांढऱ्या मण्यातनं सुई काढून घ्यायची, 1 2 आणि 3। आणि 3 पांढऱ्या मण्यातनं सुई काढली आणि परत या गुलाबी मण्यातनं सुई काढून घ्यायची अशी, दिसतं आता असं झालं। आता आपल्याला आपली सुई परत खाली आली आहे। आता आपण काय करायचं, आता गुलाबी मणी घ्यायचा एक आणि खालून टाकायचा। एक गुलाबी मणी घेतला आणि 3 पांढरे मणी घ्यायचे आणि या गुलाबी मण्यातली सुई काढून घेतली। आता तुम्हाला दिसतंय आपण आता परत काय करायचं, वरच्या या मधल्या गुलाबी मण्यातनं सुई वरती आणायची। आता इथे आपल्याला 3 पांढरेच मणी घ्यायचे, ते शेवटला फूल जोडायचे आपल्याला।
आता इथे आपल्याला परत एक गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी घ्यायचे. प्रत्येक वेळी आपल्याला 3च पांढरे मणी घ्यायचे आणि या गुलाबी मण्याच्या वरच्या भागातनं सुई बाहेर काढली. आता इथे या वरच्या मण्यामध्ये सुई आणली, वरती आणावी लागते. एकदा खाली एकदा वरती. जेव्हा वरती आणू तेव्हा पहिले 3 पांढरे मणी घ्यावे लागेल. जेव्हा आपली सुई वरती निघते तेव्हा 3 पांढरे मणी पहिले आणि मग मोठ्या भागातनं जिथे तिथून सुई आतमध्ये येईल आणि परत त्या गुलाबी मण्यात सुई बाहेर. हे लक्षात ठेवा की तुम्हाला केव्हा कोणत्या बाजून सुई टाकायची. दोनदा, एकदा खालून एकदा वरतून सुई जात निघते गुलाबी मण्याच्या. आता इथे आपण परत सुईला या गुलाबी मण्यातनं खाली आणावे लागेल. आता इथे आपल्याला परत गुलाबी मणी घ्यावं लागेल. माझ्याकडे मिक्स मणी आहे. आता आपण खालच्या भागातनं सुई टाकू आणि पहिले गुलाबी मणी मग 3 पांढरे मणी. एकदा 3 पांढरे मणी पहिले घ्यावे लागतात आणि मग गुलाबी मणी आणि एकदा मग पहिले गुलाबी आणि पांढरे मणी यावरतून काढावं लागेल सुई अशी. असं आलं हे आणि यावरती आणावं लागेल परत सुईला. आता इथे काय करायचं, परत इथे का 3 पांढरे मणी आणि एक गुलाबी मणी. म्हणजे 3 पांढरे आणि एक गुलाबी वरतून टाकावं लागेल यावेळेस. आणि ह्या गुलाबी मण्यातनं सुई बाहेर काढली. आता हे परत 6चं फूल तयार होऊन राहिलं. 6 गुलाबी मणी होऊन गेले याच्यामध्ये. प्रत्येक फुलामध्ये 6 गुलाबी ड्रॉपलेट मोठी आहे. आता इथे आपल्याला खाली आणावं लागेल आणि इथे खाली आणून परत त्याला वरती आणायचं. म्हणजे ते जोडलं जातं बरोबर, नाही तर ते हे होतं. आता इथे परत 3 पांढरे मणी टाकून या फुलांना जोडून घ्यायचं. या फुलाला आपण इथून या सुई टाकली, हे जोडून घेतलं फूल. दिसतंय तुम्हाला असं. आता इथे आपल्याला एक पांढरा मणी टाकावं लागेल. मधला पांढरा मणी आहे आणि इथे आपल्याला पांढरा मणी टाकायचा आहे. ते सुई थोडीशी ज्या साईडने वरती आलेला आहे तिथेच टाकली मी आणि एक पांढरा मणी टाकून समोरच्या गुलाबी मण्यातनं सुई बाहेर काढली. अशी दिसते. ते आपोआप थोडं शेप आपण जेव्हा इकडल्या साईडनं जोडू ना ते शेप बरोबर होऊन जाईल. आता आपल्याला सुई या मण्यापर्यंत आणावं लागेल इथल्या, कारण का आपण अशी चेन अशी बनवून राहिलो पूर्ण. कसे जोडून राहिलं मधल्या मण्याने जे सगळं मधला आहे मणी, जे 3 पैकी एक मधला असतो, या मधल्या मण्यापर्यंत आणली सुई. आता तुम्हाला कळलं असेल आपण कसं जोडून राहिलं फूल. हे सगळे फुलं. आता इथून परत आपल्याला असंच फूल तयार करून घ्यायचं आहे. आता मी करून घेते. असे टोटल 10 फुलं करायची. अशी टोटल 10 फुलं करून घेते मी, मग तुम्हाला दाखवते. हे पहा, मी हे असं 10 फुलांचं हे अशी लाईन बनवून घेतली. एक
आणि याच्यासोबतच मी असे हे 6 आता काय करायचं, इथे आपल्याला हे जे मध्ये 4चं दिसतं ना, हे इथे पण आपल्याला 6चा एक स्क्वेअर करून घ्यावं लागेल, सर्कल 6चा इथे पण आपल्याला हे सर्कल करून घ्यावं लागेल, कारण का आपल्याला पट्टी जोडायची आहे ना, म्हणून. इथे ऑलरेडी 4 मणी आहे, आपण फक्त 2च टाकू. 4 म्हणजे कोणते, 1 2 3 4. असं आपल्याला हे पूर्ण आणि इथे पण करावं लागेल, दोन्ही साईडला 6चं आपल्याला हे गोल करून घ्यावं लागेल असं. आता इथे पण दाखवते तुम्हाला. इथे हे 4 मणी आहे, 1 2 3 4. आता इथे परत इथे पण 2च मणी टाकायचे आणि हे इथून आणि या पुढच्या मण्यातनं पांढऱ्या आणि परत पुढच्या पांढऱ्या मण्यातनं असं करून तुम्हाला दिसत असेल हे 6चं हे गोल झालं. आता तसंच पुढच्या फुलांमध्ये पण इथे पण करावं लागेल, जिथे जिथे जॉईंट फुल के झालेले तिथे तिथंच त्याचे परत 2 मणी आणायचे, घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला हे 4 मणी आहेच, 2 मणी घेऊन 6चं एक पण फूल तयार केलं. हे अशी आपण पूर्ण फुलांना जोडून घेत आहे. मी आता हे वरती आणते, परत दोन्ही साईडने मी जोडत चालली आहे. इथे बा हे असं जोडत चालली मी. इथे परत 2 मणी टाकायचे आणि हे फूल या मण्यातनं सुई काढली, एका मण्यातनं या दुसऱ्या मण्यातनं सुई काढली, एक तिसऱ्या इकडे पुढच्या मण्यातनं काढली आणि परत आपल्या सुईला बाहेरला आपल्याला इकडे आणायचं आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये जोडत जायचं आहे. आहे आपला सेवा दिसून राहिलं तुम्हाला. आता इथे जोडायचं आहे, इकडे पण जोडायचं. हे सगळे असे 6-6चं फूल करून जोडायचे आहे. आता मी करून घेते, तुम्ही पण करून घ्या असं. हे आता अशी मी पूर्ण पट्टी फुलं बनवून घेतले. हे 6-6चे गोल इथे मध्ये मध्ये जे जॉईंट होते ना, ते जॉईंट बनवून घेतले, लावून दिले.
पूर्ण पट्टी बनवून गेली माझी अशी. अशी ठेवून घ्यायची पट्टी बरोबर आणि इथे आपण या 2 मण्यावरती मी 6चं सर्कल बनवलं. जसं इथे बनलं होतं तसं इथे बनलं. आता या वरच्या मण्यात सुई काढायची वरती. दिसतंय तुम्हाला? असं इथे बनलं होतं तसंच मधला एक मणी सोडून 2 मण्यांवरती आपण 6चं सर्कल बनवलं आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, आपल्याकडे जी पट्टी आहे ती आपल्याला जोडायची आहे. ती पट्टी इथे आपण बनवून ठेवली होती. या पट्टीला आणि या पट्टीला आपल्याला इथे जोडायचं आहे. या पट्टीला जोडायच्या वेळेस आपण इथे बरोबर ठेवून घ्यायचे असे, असं. म्हणजे या लाईनीमध्ये हे पहा, ही पूर्ण एक लाईन पाहिजे अशी. या पट्टीला इथे ठेवलं आणि एक गुलाबी मणी घेतला. एक गुलाबी मणी घेतला आणि या 2 मण्यातनं सुई आपण 2च मण्यातनं सुई काढायची अशी. दिसता? आणि इथे परत एक गुलाबी मणी घेतला. आता गुलाबी मणी मोठ्या साईडने असं घ्यायचा आणि या 2 वाल्या आपल्याला खाली खालच्या दिशेने आणायची सुई, म्हणून इथे 2 पांढऱ्या मण्यातनं आणि पुढचे 2 पांढरे मणी. आता आपल्याला परत एक गुलाबी मणी, एक गुलाबी मणी घेतला आणि वरच्या 2 पांढऱ्या मण्यातला. तुम्हाला लक्षात असेल पांढरे मणी कोणते घेऊन राहिली मी, तर वरचे 2. आणि आता या गुलाबी मण्यातून सुई काढली आणि आता परत 4 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर गेले. 1 2 हे 2 निघाले आणि पुढचे 2. आता परत एक गुलाबी मणी, मी असं पूर्ण हे बनवून घेते आणि मग तुम्हाला सगळ्या शेवटी दाखवते. शेवट याचा कसा करायचा दाखवते. इथे आम्ही असं पूर्ण जोडून घेतलं आहे. हे सगळ्यात शेवट आलं माझं. इथे काय करायचं, इथे आपल्याला एक अजून 2 मण्यांवरती एक 6चं गोल करून घ्यायचं. इथे सगळ्यात शेवटी इथे हे जे 2 मणी आहे ना इथले, या 2 मण्यांवरती एक 6चं गोल करून घ्यायचं इथे आपल्याला. जसं इथे केलं आहे ना हे, तसंच इथे पण करून घ्यायचं आहे. इथे 4 मणी टाकायचे. चार पांढरे मणी घेऊन राहिली मी आणि या 2 मण्यांवरती एक 6चा गोल बनवून घेतला आहे. असा आणि हा आपण धागा वायर आपला असं गोल फिरवून
वरती आणून घ्यायचा. आता आपल्याला जोडावं लागेल पर्सला. मी पूर्ण सलंग पर्स बनवली आहे इथे. आता फक्त जोडताना जॉईंट आहे, बाकी असं वेगळं जॉईंट. पूर्ण सलंग बनवली पट्टी हे बाकी दिसते तुम्हाला अशी ही. आता याला असं आपल्याला जोडायचं आहे. आता आपण इथून जोडायला सुरुवात करणार आहोत. आता जशी बनली आहे पर्स तशीच ही पण पर्स आहे. जशी ही आहे आपली हिरवी, ते मी गोल्ड बेल्ट वेगळं लावलेला अशी ही. तशीच आपली ही पण पर्स आहे. आता जोडावं लागेल याला. बघा तुम्हाला दिसत तसं अशी ही. आता याला जोडावं लागेल. हे इथून हे जे आहे हे पूर्ण हे असं हे जोडावं लागेल. इथून पूर्ण जोडावं. हे कसं जोडायचं मी सांगते तुम्हाला. जोडायचं आहे. आपण पहिले या 2 महिन्यातनं सुई काढली. इथे आली आपली सुई ही. आता इथे मी काय केलं, इथे मी 8चा स्केअर बोर्ड घेतला हा. आता इथे मी विचार करून की 10चं करते मी. कारण का काय या 2 महिन्यातनं सुई काढते. इथे मी काय करू जोडताना 3 मणी घेऊन जोडून राहिली आहे. याच्यामध्ये मी 2 तुम्ही 8चं केलं होतं. इथे मी 3 मण्यांनी घेऊन जोडून राहिली आहे. इकडे 2 मोठी, इकडे 2 मोठी आणि इथे मध्ये 3 मणी टाकून राहिली आहे. ग्रीन पर्समध्ये मी 8चं केलं होतं हे स्क्वेअर सर्कल. आता इथे मी 10 मण्यांचं करून राहिली आहे. म्हणजे थोडी पर्स चौडी होईल आहे. पुढच्या 2 मण्यातून सुई, 5व्या मण्यातून सुई काढली. आता परत पुढच्या अजून 2 मण्यातून हे असं अशा करता म्हणजे करावं लागतं की थोडं पर्स टाईट राहील आहे. नाही तर काय होईल, पर्स तुमची लवकरच ढिली होऊन जाईल आहे. कारण मोबाईलचा भार जास्त राहतो, मोबाईल वजनी असतात ना, म्हणून. आता परत 3 मणी घेतले आणि 3 मण्यांचं हे सर्कल करते मी. 2 मण्यातनं सुई काढली आणि परत या 3 मण्यातनं काढली. म्हणजे प्रत्येक वेळा डबल आपला वायर येऊन राहिला, त्याच्यामुळे पर्स मजबूत राहील आहे.
तर मोबाईल किती हेवी असला तरी पर्सचा त्याचा वेट